नमस्ते फ्रेंड्स, आपलं सर्वांचं स्वागत आहे. आपण पाहूया मन धागा धागा जोडते नवा. आजच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळतं, आनंदी ही आता नाशिकला निघालेली असते. विशाल फोन करून विचारू लागतो, अहो मॅडम तुम्ही कुठे जात आहात आणि मीही तुमच्यासोबत आता येणार आहे. आनंदी म्हणू लागते, अरे विशाल आता तू कशाला येतोस बरं माझ्यासोबत? नकोस, माझं मी जाऊन येते. माझं एक अर्जंट काम आहे तिथे. आता सुखदासोबत बोलायचं आहे. तिने मला तिथे बोलावून घेतलं आहे. विशाल म्हणतो, नाही मी सुद्धा तुमच्यासोबत येणार म्हणजे येणार. तसे म्हणून ते दोघेही आता नाशिकला येऊ लागतात. आनंदी म्हणू लागते, हे माझ्याकडून काम होईल की नाही मला माहीत नाही आणि माझ्यावरती आता विश्वास नाही. विशाल म्हणू लागतो, मॅडम मला तुमच्यावरती खूप विश्वास आहे आणि तुम्ही हे 100% काम पूर्ण कराल आणि सुखदाचं तुम्ही सॉल्व कराल. आनंदी म्हणते, हो मला त्यांचं प्रेम तर मिळवून द्यायचंच आहे. सुखदा सांगत होती की तिचं पहिलं प्रेम आहे हे आणि तिला गमवायचं नाही. पहिलं प्रेम हे किती मौल्यवान असतं हे माहीत आहे ना? विशाल म्हणतो, हो हो माहीत आहे मॅडम. आनंदी म्हणते, हे तुम्हाला कसं काय माहीत बरं? तुम्ही काही प्रेमात वगैरे पडले आहात का? असे काही आहे का? विशाल म्हणतो, हो आहे ना मॅडम, मी कोणावर तरी प्रेम केलं आहे. आनंदी म्हणते, हो का? मग कोण आहेत त्या ते तरी सांगा. विशाल म्हणतो, आत्ता नाही, जेव्हा वेळ येईल ना मी तेव्हा सांगेल की कोण आहेत त्या. इकडे आपण पाहतो, सार्थक म्हणत असतो की आता आपली ही जी कल्याणी मॅडम तू जी सांगत आहेस ती आपली मदत करेल की नाही कोणास ठाऊक आणि तिचं बोलणं ऐकून घेतील की नाही कोणास ठाऊक. जर मम्मी पप्पाने तुझ्या नाही म्हणलेत, तिचं नाही ऐकून घेतलं तर काय करशील मग? तेव्हा काय करायचं आपण? सुखदा म्हणते, अरे तसं काही बोलू नकोस. आता मलाही भीती वाटू लागली आहे. त्याच्यामुळे बी पॉझिटिव्ह राहा, सगळं काही चांगलंच होईल असं विचार करू आपण. पुढे आपण पाहतो, सुखदाचे मॉम डॅड आनंदीला फोन करतात व विचारू लागतात, अरे कल्याणी तू कुठे आहेस आता? तर कल्याणी सांगू लागते, हो माझं थोडं काम आहे आणि मी तिकडे निघत आहे. सुखदाचे आईवडील सांगू लागतात, हे बघ कल्याणी, तुला सुखदा नाशिकमध्ये बोलावून घेईल आणि ती काहीतरी तुला सांगेल, तिचं ऐकून घेऊ नकोस. आम्हाला माहीत होतं की तू नाशिकला नक्कीच येणार. कल्याणी म्हणते, हो मी नाशिकलाच आले आहे. सुखदाचे आईवडील म्हणतात, हे बघ आम्ही ह्या लग्नाला नकार दिला नसता, पण तो आधीचा एक मॅरिड आहे मुलगा, त्याच्यामुळे आम्ही नकार देत आहोत. तू सांग मग कसं साथ देणार तिला आणि तू तिची बाजू घेऊ नकोस. कल्याणी आता थोडं विचारित पडते व ती फोन ठेवते. विशाल विचारू लागतो, अहो मॅडम काय झाल्या आणि तुम्ही इतकं शांत का राहिलात आता? सुखदा कल्याणीला फोन करते व विचारू लागते, कल्याणी ताई तुम्ही कुठे आलात आता? कल्याणी सांगू लागते, हो मी इथे आलेलीच आहे, तुम्ही कुठे आहात? इकडे कल्याणी म्हणजेच आनंदी सार्थकसोबत सुखदाला पाहते व ती स्तब्ध राहते व ती सुखदाला न भेटताच तसेच पुढं निघू लागते व तिच्या मनामध्ये खूप सारे विचार येऊ लागतात. सार्थकशी सोबत हिचे लग्न कसं काय आणि ही हिच्या प्रेमामध्ये कसे काय पडली असे तिच्या डोक्यामध्ये येऊ लागतं. तसे ती विचारत असताना तिचा ॲक्सिडेंट होतो. तिच्या डोक्याला मारा बसतो. विशाल धावत त्याच्याजवळ येतो व म्हणू लागतो, मॅडम काय झालं तुम्हाला हे? तसे म्हणून तो तिला तिथून उचलून दवाखान्याला नेतो. इकडे सुखदा म्हणत असते, अरे कल्याणी ताई तर इथंच होत्या, आता कुठे गेलात बरं ह्या? सार्थक सांगू लागतो, मला नाही वाटत त्या इथं आल्या होत्या. सुखदा म्हणते, अरे नाही मी तर पाहिलं होतं त्यांना, इथे आल्या होत्या त्या. सार्थक म्हणतो, मग आता कुठे गेलात बरं तूच सांग. पुढे आपण पाहतो, शलाका वृंदाला म्हणत असते, अरे घरामध्ये सार्थक आणि सुखदा दोन्हीही नाहीत, कुठे गेलेत आहेत बरं ते? लग्नाला तर गेले नसतील ना? वृंदा म्हणते, अरे मग पत्ता करायचं ना, कुठे गेलेत काय गेलेत? फक्त गेलेत म्हणून हीच फक्त माहिती आणलीस आणि अर्धवटच माहिती घेऊन आलीस इकडे. शलाका म्हणू लागते, आता ते दोघेही लग्न करून आलेत तर अवघड व्हायचं आणि आपण काय काय केलं त्याच्यासोबत ती सर्व राग आपल्यावर काढायची, त्यामुळे आता आपल्याला सावध राहायला लागेल. शलाका पुढे बोलते, असं तरी नसेल ना सुखदाला सार्थक तिच्या घरी सोडायला गेला असेल तर? वृंदा म्हणते, बरं तसा असेल तर मग चांगलंच आहे, काळजी करायची काहीच गोष्ट नाही. मग इकडे विशाल आनंदीला हॉस्पिटलमध्ये घेऊन येतो व नर्सला बोलू लागतो, मॅडमांना काही होणार नाही ना, त्याची काळजी घ्या चांगली. नर्स विचारू लागते, ह्या कोण आहेत, तुमच्या मिसेस आहेत का? विशाल सांगू लागतो, नाही आश्रममधील त्या मॅडम आहेत आणि तेथील संचालक आहेत. सार्थक व सुखदा दोघेही घरामध्ये येतात व बोलू लागतात, कल्याणी कसे काय बरं आले नाही, यायला पाहिजे होती ती. सार्थक म्हणतो, आता मी होप तरी सोडला आहे, आता कोणी काही मदत करेल असे मला वाटत नाही. सुखदा बोलू लागते, नाही मला कल्याणीवर विश्वास आहे, त्या असे करणार नाहीत, मला काहीतरी सांगितले असते ना त्या, नाही तर
इथे आपला आजचा भाग संपतो. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट्स करा. धन्यवाद मित्रांनो.